ज्यावेळेस अभिनेत्यासमोरच मुलं आपली प्राण सोडतात त्यावेळेस काय अवस्था होईल त्या अभिनेत्याची. ती अवस्था माझी झाली. नटसम्राटाच्या नाण्याची दुसरी बाजू जी आहे ना तो मी आहे. राजा होता मी. ते माझे वडील म्हणतो. त्यांनीच तर मला लहानाचं मोठं केलं ना. त्यांचाच तर आशीर्वाद आहे. त्यामुळे त्यांनी मला करवेळेला धरून रंगभूमीवर उभं केलं आणि तिथून अव्याहतपणे माझं आजपर्यंत आयुष्य चालू आहे. आता ह्या पिरियडमध्ये चौथं काल पाणी आलं. खालचं चौथं पाणी म्हणजे पाहुणे कोणीच यायला तयार नाही. आता एवढं पाणी येऊन गेलं कोणी चौकशी करायला तयार. इकडूनही पाणी इकडूनही पाणी नुसतं पाहत बसायचं. आता ह्याला काय उत्तर आहे आपल्याला? हे आपलं कर्म म्हणायचं. माझं नाव मुकुंद शंकर गोसावी. विद्या मुकुंद गोसावी. राजा होता मी. ते माझे वडील म्हणतो. त्यांनीच तर मला लहानाचं मोठं केलं ना. त्यांचाच तर आशीर्वाद आहे. त्यामुळे त्यांनी मला करवेळेला धरून रंगभूमीवर उभं केलं आणि तिथून अव्याहतपणे माझं आजपर्यंत आयुष्य चालू आहे. एक दिवशी माझ्या अंगातली कला आणि माझ्या अंगातलं गाणं बघून आमच्या थोरल्या बंधूंनी राजाभाऊनी मला एका नाटकात भूमिका दिली. आणि ते पहिलं माझं नाटक म्हणजे गडकऱ्यांचं नाटक, राम गणेश गडकऱ्यांचं भावबंधन. त्यामध्ये मी मोरेश्वरची भूमिका केली. त्यानंतर पुण्यप्रभाव, एकच प्याला, लग्नाची बेडी, नवरा माझ्या मुठीत ग, नटसम्राट, अग्निपथ, पेरलं पेरलं कुळं उगवलं, पथनाट्यातून काम केली, लोकनाट्यातूनही काम केली. त्यानंतर चित्रपटात कामं करायला लागलो. ठाकरे, आनंदी गोपाळ, गर्लफ्रेंड, आखिर सावऱ्यांचा, इंटरवल असे बरेच चित्रपट केले. 45 वर्ष मी रंगभूमीवर काम केलं. म्हणजे त्या योगदानाचं मला हे आता फळ मिळतं. रंगभूमी काय देणार हो? 2200 रुपये पेन्शन आहे. अजून काय देणार? ही जी काय लोकांचा स्वयंपाक करते ती काय 5-7 हजार रुपये मिळते. त्याच्यावरती आमचा उदरनिर्वाह आहे. आणि मी भिक्षुकीची कामं करतो. पहिल्यांदा ज्यावेळेला पाणी आलं 19 सालाला त्यावेळेला मी दोघंजण झोपलेलो होतो. आणि मग लाईट गेली. मी उठून बघते खाली पाय सोडते तर आपल्या गुडघ्यापर्यंत पाणी. अरे बापरे पाणी आलं म्हणेपर्यंत ह्यांनी दरवाजा उघडला तर पुढं खूप पाणी होतं. आम्हाला बाहेर पडणं मुश्किल होतं. मग अर्धा तास गेला तरी कोणी फोन केला तर कोणी उचलायला तयार नाही. ह्या पिरियडमध्ये चौथं काल पाणी आलं. खालचं चौथं पाणी. आणि याच्या आधी 19 पासून फक्त 22ला नाही आलं. नाही तर कंटिन्यू एकदा तरी कमी नाही येत. तो फ्रीज गेला, वॉशिंग मशीन गेली त्यावेळेला. आणि त्याच्यामध्ये पाणी हे सगळं पडलेलं. आणि आता हे 19 पासून सगळंच होते म्हणून आता मी टेबल घेतला आणि या टेबलवर सगळ्या वस्तू खाण्याच्या वरती ठेवल्या. आणि तो फ्रीज उंदीर खूप त्रास देतात म्हणून त्या फ्रीजमध्ये काही वस्तू ठेवल्या. पाण्याच्या बाबतीत जर म्हणाल तर थोडक्यात म्हणजे पाण्यापासून जवळ आणि पाहुण्यापासून लांब अशी अवस्था झाली. म्हणजे पाहुणे कोणीच यायला तयार नाही. आता एवढं पाणी येऊन गेलं कोणी चौकशी करायला तयार. इकडूनही पाणी इकडूनही पाणी नुसतं पाहत बसायचं. हे कमरे इतकं पाणी, छाती इतकं पाणी असतं. माझ्या मुलाला कावीळ उतरली पोटामध्ये. त्याचं वय 27 होतं. 14 वर्ष झाली. मुलांच्या समोर नटसम्राटानं प्राण सोडलेलं आहे. पण ज्यावेळेस अभिनेत्यासमोरच मुलं आपली प्राण सोडतात त्यावेळेस काय अवस्था होईल त्या अभिनेत्याची. ती अवस्था माझी झाली. तो मी आहे. नटसम्राटाच्या नाण्याची दुसरी बाजू जी आहे ना तो मी आहे. मला कुणाचाच आधार नाहीये. म्हातारपणाची काठी
परमेश्वराने हिसकावून घेतली. आता मी कोणाकडे पाहू? आपण आता एवढ्या मोठ्या राजा गोसावी यांच्या घरामध्ये आलो आहे आणि कुटुंब पण हे 70 लोकांचं कुटुंब होतं, तर आपल्याला निभाव कसा लागेल. परंतु मला राजाभाऊने एकच वाक्य सांगितलं की तुझा प्रपंच आहे, तुझं तू ठरवायचं कसं करायचं ते. आम्ही कोणीही तुझ्या प्रपंचात डोकवणार नाही. मग मी कधी आपल्या हात शिलाई करेन ब्लाऊजची, किंवा लोकरीची फुलं करू, किंवा कुरड्या पापड्या वगैरे हे मी आपल्या घरात बसल्या बसल्या मला सासूबाई साथ देत होत्या, मी करत होते. मग मी केटरिंगचा बिझनेस चालू केला, माझं स्वतंत्र. रोजच्या सकाळी मी 7ला बाहेर पडते, 12 वाजेपर्यंत घरी येते. संध्याकाळी 1 ते 4 ते 5 माझं एक काम असतं. परमेश्वर आणि आपली ताकद याच्यावर आपलं आजपर्यंत चालली. कोणालाही काडी मागायची नाही, हे आपल्या तत्वामध्ये आहे. याच्यात काही 4 पैसे मिळतात किंवा एखादा डबा दिला की तो डबा 2 दिवस जातो. गरिबी आली तर लाजायचं नाही, श्रीमंती आली तर मागायचं नाही. त्या तत्वावर मी आज या घरामध्ये 2 दिवस जरी माझी भाजी राहिली तरी मी ती भाजी संपवल्याशिवाय दुसरी भाजी करणार नाही. त्या भाजीला मसाला लागतो, शेंगदाणे लागतात, तेल लागतं, मग ते टाकून का द्यायचं? आज आहे म्हणून का, नसतं तर काय केलं असतं. मला गव्हर्नमेंटकडनं पूरग्रस्त म्हणून यांच्या नावावर 1 BHK संपूर्ण कागदपत्र तयार आहेत, पण अजून किल्ली झालीच नाही. भांबावले जन म्हणती माझे माझे, भांबावले जन म्हणती माझे माझे, वाहुगेची ओझे. आता ह्याला काय उत्तर आहे आपल्याला? हे आपलं कर्म म्हणायचं, प्रारब्ध. जे काही कर्मात असेल ते भोगल्याशिवाय माणसाची सुटका नाही. ते आनंदानं भोगायचं. आनंदाचे दिवस आहे आनंदानं भोगायचे, आणि दुःखाचे दिवस आनंदानं भोगायचे. तरच माणसाची या भवसागरातून सुटका होणार आहे, नाहीतर नाही. आनंदानं तोंडले प्रत्येक परिस्थितीला. वाहुगेची ओझे वाहताती.